जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपल्या द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या पवित्र पोर्टल शिक्षक पद भरती फेज 2 संदर्भात जी सध्या यादी लागलेली आहे, तर त्या यादीमध्ये जवळपास स्थापना होत्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये। त्याच्यामध्ये 1588 जी काही पदं आहेत, तर ती पदं सध्या बघा रिक्त होती। मग ह्या 1588 पैकी सध्या बघा जे शिफारस झालेले उमेदवार आहेत, तर ते आहे 1114 उमेदवारांची शिफारस झालेली आहे। आता ह्या उमेदवारांचं पुढील प्रक्रिया संदर्भात जी सध्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात असेल आणि इतर ज्या काही पुढे समुपदेशांची प्रक्रिया असेल, तर त्या अनुषंगाने आयुक्त स्तरावरनं सध्या जिल्हा परिषदला असेल, मनपा असेल, नपा असेल, तर ह्यांना पत्र देखील इश्यू करण्यात आलं होते की लवकरात लवकर जे पुढील प्रक्रिया असेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात, त्यानंतर पुढील जे काही समुपदेशन प्रक्रिया असेल, तर त्या अनुषंगाने कळवण्यात आलं होतं। तर त्याच धर्तीवर सध्या बघा प्रत्येक जिल्हा परिषद असेल, त्यानंतर प्रत्येक महानगरपालिका नपा असेल, तर त्या सध्या बघा पत्र जे आहे, तर ते पत्र सध्या इश्यू होत आहे। तर ज्या उमेदवारांचं या ठिकाणी फेज 2 मध्ये सध्या सिलेक्शन झालं आहे, म्हणजे या ठिकाणी 1114 उमेदवारांचं सध्या शिफारस झालेली आहे, तर अशा उमेदवारांना आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात जे काही पत्र आहे, तर ते पत्र देखील सध्या बघा इश्यू होत आहे। तर त्याच अनुषंगाने या ठिकाणी जिल्हा परिषद गोंदिया संदर्भात बघा या ठिकाणी जे पत्र आहे, तर ते पत्र सध्या इश्यू करण्यात आलं आहे। तर ह्याच्यामध्ये सध्या बघा या ठिकाणी पवित्र पोर्टल भरती संदर्भात फेज 2 द्वारे निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणी संदर्भात प्रसिद्धीपत्रक हे सध्या इथं देण्यात आलं आहे। आता दिनांक 2 आणि 3 जून 2025 रोजी सध्या ह्यांची जे काही प्रक्रिया असणार आहे, तर ती प्रक्रिया सध्या इथं होणार आहे। तर त्या अनुषंगाने इथं बघा किती उमेदवार सध्या जिल्हा परिषद ह्या गोंदियाच्या जिल्हा परिषदमध्ये शिफारस झालेले त्यांची संपूर्ण डिटेल्स देण्यात आली। तर इथे पवित्र पोर्टल शिक्षक भरती अंतर्गत जे निवड झालेले उमेदवार आहेत, तर त्यांना बघा सूचित करण्यात येतं की जिल्हा परिषद गोंदिया येथे खालील नमूद वेळापत्रकानुसार म्हणजे या ठिकाणी 2/6/2025 व 3/6/2025 सकाळी 10 वाजता शिक्षण अधिकारी कार्यालय प्राथमिक येथे मूळ कागदपत्राची पडताळणी करण्यात येईल। तरी पवित्र पोर्टलवर द्वारे निवड झालेले सोबत दिलेल्या यादीतील सर्व उमेदवारांनी कार्यालयीन वेळेत पुढील वेळापत्रकाप्रमाणे आपल्या पात्रतेसंबंधी आवश्यक सर्व मूळ कागदपत्र तपासणी कक्षात उपस्थित राहून कागदपत्र पडताळणी या ठिकाणी कार्यवाही जी आहे ती करून घ्यायची आहे। संबंधित पात्र पडताळणी कालावधी पडताळणीसाठी उपस्थित न राहिल्यास संबंधित उमेदवाराची अनुपस्थिती राज्यस्तरावर कळवण्यात येईल व त्यानुसार पुढील आदेशाप्रमाणे पदस्थापनेबाबत कार्यवाही करण्यात येईल। उमेदवाराच्या अनुपस्थितीबाबत सर्व जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहणार आहे। तर इथं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, तर ते 2/6 व 3/6 असे 2 दिवस सध्या इथं ठेवण्यात आले। आता ह्याच्यामध्ये किती उमेदवार सध्या बघा इथं शिफारस झाली आहे, तर ह्याच्यात जी काही तक्ता देण्यात आला आहे, तर 2 तारखेला विभाग जो असणार आहे प्राथमिक विभाग, त्याच्यामध्ये मराठी माध्यमाचे या ठिकाणी जवळपास 79 उमेदवार, म्हणजे याच्यात 6 ते 8 साठी 5 आणि 1 ते 5 साठी 74 असे 79 उमेदवार 2 तारखेला सध्या असणार आहे। त्यानंतर 3 तारखेला ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, तर त्याच्यामध्ये प्राथमिक हिंदी संदर्भात, त्यानंतर माध्यमिकचे मराठी, त्यानंतर मराठी बरोबर। तर अशा पद्धतीने या ठिकाणी 3 तारखेला जवळपास 62 जे उमेदवार आहेत, तर त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। असे टोटल जर बघितले तर 141 उमेदवार सध्या ह्या एकट्या जिल्हा परिषद गोंदियामध्ये शिफारस झालेले आहे। तर ह्यांची जी काही सध्या माहिती असेल, तर ती माहिती आपल्याला माहिती आहे की जे काही यादी लागली, तर त्याच्यामध्ये आपल्याला ह्या उमेदवारांसंदर्भात माहिती इथं बघा मिळते आहे। तर ज्या उमेदवारांची संबंधित आस्थापनेमध्ये शिफारस झाली, तर त्यांच्यासाठी ही महत्त्वाची आणि गुड न्यूज असणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात। तर त्या अनुषंगाने उपस्थित राहायचं आहे। आता इथे सध्या उमेदवारांची यादी आणि कागदपत्राची जी काही चेकलिस्ट आहे, तर त्या अनुषंगाने आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील अवेलेबल आहे। लिंक या ठिकाणी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली, तिथं जाऊन तुम्ही सविस्तर बघा डॉक्युमेंट कोणती लागणार ते आपण मागे देखील तुम्हाला सांगितलेलं आहे, तरी देखील तुम्ही एकदा बघू शकतात। तर ह्याच्यामध्ये हा महत्त्वाचा जो काही आदेश आहे, तर तो आदेश सध्या बघा इथं देण्यात आला आहे। तर आपल्याला पात्र उमेदवारांनी मूळ कागदपत्र पडताळणीसाठी बघा या ठिकाणी एक जो संच आहे, तर तो झेरॉक्स आणि पासपोर्ट साईज फोटोसह सादर करणे बघा आवश्यक असणार आहे। म्हणजे तुमचे संपूर्ण मूळ कागदपत्र तर तिथे पाहिजे, परंतु ह्याच्यामध्ये जे काही तुम्हाला झेरॉक्सचा एक सेट सध्या बघा इथं घेऊन जायचं आहे। तर संपूर्ण जे कागदपत्र आहे, तर ते तुमचं सध्या जी काही सेल्फ सर्टिफाय कॉपी आहे, तर त्याच्यानुसारच सध्या बघा कागदपत्र तुमच्याजवळ अवेलेबल आहे पाहिजे। तर आता सध्या तुमच्याजवळ या ठिकाणी बघा आजचा दिवस आहे, तर व्यवस्थित तुम्ही कागदपत्र
एकदा बघून घ्या आणि जिल्हा परिषद गोंदियाला ज्यांचं निवड झाली असेल तर त्या उमेदवारांनी सध्या ह्या ठिकाणी उपस्थित राहा. तर ही एक महत्त्वाची अपडेट होती जिल्हा परिषद गोंदिया संदर्भात. तर इतर ज्या काही आस्थापना संदर्भात देखील अशाच पद्धतीने पत्र बघा आपल्या लवकरात लवकर अवेलेबल होतील आणि जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल तर ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संपूर्ण या ठिकाणी 1114 जे उमेदवार शिफारस झालेले आहे ह्या ठिकाणी विदाऊट इंटरव्ह्यूच्या यादीमध्ये. तर त्या संपूर्ण उमेदवारांना जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन समुपदेशन होऊन लवकरात लवकर बघा आदेश जो असेल तर तो आदेश किंवा पदस्थापना मिळणार आहे. तर त्या अनुषंगाने ही एक महत्त्वाची अपडेट होती. तर अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तसंच बघा जी काही विथ इंटरव्ह्यूची यादी आहे तर ती यादी सध्या आपल्याला या ठिकाणी जून महिन्याच्या म्हणजे फर्स्ट वीकमध्ये सध्या पाहायला मिळतील. म्हणजे चालू जो आता महिना आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. जर जवळपास 7 तारखेपर्यंत सध्या बघा ती यादी कधीही आपल्याला पाहायला मिळू शकते. तर त्या अनुषंगाने जी काही तयारी असेल तर ती तयारी देखील सुरुवात झालेली आहे. तर जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. तसंच इतर जे काही जिल्हा परिषदचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात पत्र जसे इश्यू होईल तसे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. तर सध्या तरी प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये या ठिकाणी जे शिफारस झालेली उमेदवार आहे तर ते उमेदवारांची संख्या देखील ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर सध्या 141 ही जिल्हा परिषद गोंदिया संदर्भात या ठिकाणी माहिती होती. तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी वेळोवेळी भेट देत राहा. तर पुन्हा भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.